तर आता आपण काय बघतोय, फंक्शन्स ऑफ एन एंटरप्रेनर. काय बघतोय, फंक्शन्स ऑफ एन एंटरप्रेनर. फर्स्टली काय, इनोव्हेशन. इनोव्हेशन मध्ये एक्सप्लेनेशन काय दिले आपण बघूया. अन एंटरप्रेनर इज बेसिकली अन इनोव्हेटर. एंटरप्रेनर कोण असतो, इनोव्हेटर असतो, म्हणजे जो नवनवीन आयडिया शोधून काढतो, आपली कंपनी पुढे नेतो. एंटरप्रेनरला काय असलं पाहिजे, नेहमी इनोव्हेटरच असलं पाहिजे. तर म्हणजे त्याच्या डोक्यात नवीन काहीतरी सुरू राहिलं पाहिजे, नवीन आयडिया झाल्या पाहिजेत. ही इंट्रोड्युसेस अ न्यू कॉम्बिनेशन्स ऑफ मीन्स ऑफ. काय सांगितलं, ही इंट्रोड्युसेस न्यू कॉम्बिनेशन ऑफ मीन्स ऑफ, म्हणजे नवनवीन कॉम्बिनेशन्स ऑफ प्रोडक्शन. प्रोडक्शन म्हणजे काय, त्याला तो आपल्या कंपनीसाठी नेहमी काय करणार, नवनवीन काही ना काही मीन्स ऑफ प्रोडक्शन काढणार. म्हणजे नेस्ले जस्ट लाईक एकाच ब्रँडवर म्हणजे एकाच प्रोडक्टवर डिपेंड राहून चालत नाही. मॅगी तर मॅगीच काढली का त्यांनी, नाही. कॉफी काढली, तसेच नेस्लेच्या अजून वेगवेगळ्या ब्रँड्स आहेत, त्याचंही उदाहरण आहे. म्हणजे तो काय करतो, नेहमी बिझनेस कसा पुढे जाईल याविषयी विचार करणार. ही मस्ट इंट्रोड्यूस न्यू प्रोडक्ट और ब्रिंग चेंजेस इन द एक्झिस्टिंग प्रोडक्ट. तो नेहमी काय करत राहिला पाहिजे, नवीन प्रोडक्ट त्याने इंट्रोड्यूस केलं पाहिजे मार्केटमध्ये, आणि एक्झिस्टिंग म्हणजे जे जुनं आहे त्यात चेंजेस आणले पाहिजेत. जस्ट लाईक अ मोबाईल्स. आता तुम्ही सॅमसंग बघू शकता, किंवा मग नोकिया, ज्याची त्याने त्याच्यामध्ये फीचर्स न आणल्यामुळे नोकिया कंपनी काय झाली, गेली, डबघाईला गेली. तर कसं झालं, ते त्यांनी एक्झिस्टिंग प्रोडक्ट म्हणजे जे प्रोडक्ट होतं त्याच्यामध्ये चेंजेस आणले नाहीत म्हणून. कस्टमर्स आर सॅटिस्फाईड विथ द न्यू प्रोडक्ट्स और न्यू फीचर्स इन द एक्झिस्टिंग प्रोडक्ट्स. जे काही तुम्ही नवीन प्रोडक्ट आपण मार्केटमध्ये लॉन्च करणार, त्याच्याबरोबर कस्टमर सॅटिस्फाईड असले पाहिजे, समाधानी असले पाहिजेत. आणि जे नवीन फीचर्स एक्झिस्टिंग जुन्या प्रोडक्टमध्ये नवीन फीचर टाकणार त्याच्याबद्दल पण कस्टमर्सना सॅटिस्फॅक्शन असलं पाहिजे. देन काय, इनोव्हेशन इज ऑल्सो नेसेसरी टू सॉल्व्ह द प्रॉब्लेम्स दॅट अरायझेस इन द बिझनेस. आता इनोव्हेशन, जी नवनवीन काहीतरी तयार करण्याची कल्पना असते, त्याला इनोव्हेशन बोलतात. शुद्ध मराठी बोलायला गेलं तर इज ऑल्सो नेसेसरी. ते पण गरजेचं का असतं, जर तुमच्या बिझनेसमध्ये नवनवीन प्रॉब्लेम येतात, अराईज म्हणजे येणे, उत्पन्न होणे, ते येतात, ते सॉल्व्ह करायला काय लागतं, आपल्याला इनोव्हेशनची गरज असते. सेकंड काय, डिटर्मिनेशन ऑफ ऑब्जेक्टिव्ह. डिटर्मिनेशन म्हणजे ठरवणे एका प्रकारे. अँड एंटरप्रेनर हॅज टू डिटरमाइन द एम्स अँड ऑब्जेक्टिव्ह ऑफ द बिझनेस. एंटरप्रेनरला त्याच्या बिझनेसचे एम्स आणि ऑब्जेक्टिव्ह डिटरमाइन म्हणजे सेट करावेच लागतात. देअर मे बी डिफरन्स बिटवीन प्रायमरी अँड सेकंडरी ऑब्जेक्टिव्ह ऑफ द एंटरप्राइज. त्याच्यामध्ये डिफरन्स असू शकतो, कोण प्रायमरी आणि सेकंडरी. प्रायमरी आणि सेकंडरी ऑब्जेक्टिव्ह वेगवेगळे असू शकतात आपल्या बिझनेसचे. ही कॅन चेंज दिस ऑब्जेक्टिव्ह ॲज पर द मार्केट सिच्युएशन. सेम आहे, प्रत्येक वेळेला काही आपले ऑब्जेक्टिव्ह सेमच नाही राहणार. ते मार्केट सिच्युएशन म्हणजे जसं मार्केट असणार तसे आपले ऑब्जेक्टिव्ह चेंज होत राहतात. म्हणजे तुम्ही जर लक्झरियस प्रोडक्ट करत असाल तर तुमचे मोस्ट ऑफ द कस्टमर्स कुठचे असणार, हाय लेवलचे. जर मीडियमचं असेल किंवा लो लेवलचं असेल तर लो लेवलचे असणार, म्हणजे मिडल क्लास और लोअर क्लास. अशी जी लोक असणार ते तुमचं मार्केट असणार. जर लक्झरियस असतील तर ते अप्पर लेवलचे असणार. थर्ड काय, डेव्हलपमेंट ऑफ मार्केट. मार्केट डेव्हलप झालं पाहिजे. द एंटरप्रेनर हॅज टू फाइंड आउट डिफरंट वे फॉर मार्केटिंग द प्रोडक्ट्स अँड सर्व्हिसेस ऑफ हिज एंटरप्राइज. एंटरप्रेनरला नवीन नवीन वेगवेगळे वेज असे फाइंड आउट करावे लागतात, वेगवेगळ्या पद्धती. त्याच्यामुळे काय होऊ शकतं, त्याचं प्रोडक्ट मार्केटमध्ये मार्केटिंग झाली पाहिजे, प्रोडक्ट म्हणजे ॲडव्हर्टाईज झाली पाहिजे त्याच्या गुड्स अँड सर्व्हिसेसची ऑफ द एंटरप्राइज. म्हणजे त्याच्या प्रोडक्ट विकले गेले पाहिजे मार्केटमध्ये. ही कॅन कंडक्ट सर्व्हिस और रिसर्च टू अंडरस्टँड द कस्टमर्स डिमांड. म्हणजे काय करू शकतो, आयतरी सर्वे करू शकतो आणि किंवा त्याचं रिसर्च करू शकतो की आपल्याकडे कस्टमर्सची डिमांड काय आहे आपल्याकडे कस्टमर्सची डिमांड. वेन द मार्केट्स आर डेव्हलप्ड कॉन्स्टंटली. जेव्हा मार्केट कॉन्स्टंटली म्हणजे सारखं डेव्हलप्ड होत असतं, द डिमांड्स ऑफ द कन्झ्युमर्स विल इन्क्रीज. जसं मार्केट डेव्हलप होतं तसं कन्झ्युमर्सच्या डिमांड पण डेव्हलप होत जातात. म्हणजे आजकाल सर्वजण बाहेरचं फास्ट फूड खायचं पसंत करतात. तसं काय झालं, इन्क्रीज. मग महाग असलं तरी काय होतं, एक एक सवय लागलेली असते, ते खातात. ते काय झालं, डेव्हलपमेंट ऑफ मार्केट. म्हणजे जसं आपलं पेमेंट इन्क्रीज होतो तसं आपले एक्सपेक्टेशन पण वाढतात, त्या टाईप मधले. ओके, नेक्स्ट काय, न्यू टेक्नॉलॉजी. इन अ ग्लोबल वर्ल्ड एव्हरी डे देअर इज अन इन्व्हेन्शन ऑफ न्यू टेक्नॉलॉजी. हे ग्लोबल वर्ल्ड, हे पूर्ण वर्ल्ड आहे, त्याच्यामध्ये इन्व्हेन्शन, नवीन नवीन टेक्नॉलॉजी फाइंडच होत असते. इंट्रोडक्शन ऑफ न्यू टेक्नॉलॉजी विल ऑलवेज रिझल्ट इन ग्रोथ ऑफ अ बिझनेस. टेक्नॉलॉजी जी नवीन नवीन आपण इन्व्हेन्शन करतो ते का असतं, ग्रोथ ऑफ बिझनेस. त्याच्यामुळे आपल्या बिझनेसची ग्रोथ होते, वाढ होते. एक्झाम्पल, न्यू मशिनरी, ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी. नवीन मशिनरी असेल किंवा ॲडव्हान्स कुठची टेक्नॉलॉजी आपण यूज करू शकत असेल,
आणि सायंटिफिक मेथड्स ऑफ प्रोडक्शन एक्सेट्रा. देन काय फिफ्थ, गुड रिलेशन. इट इज नेसेसरी टू मेंटेन हेल्दी वर्किंग ॲटमॉस्फिअर इन अन ऑर्गनायझेशन. नेसेसरी असतं, काय नेसेसरी असतं आपल्याकडे, की आपण वर्किंग ॲटमॉस्फिअर, आपण जिथे वर्क करतोय तिथे कसं पाहिजे, चांगलं ॲटमॉस्फिअर असलं पाहिजे, सगळ्यांना तिथे आल्यावरती काम करा असं वाटलं पाहिजे आपल्या बिझनेसमध्ये. इट डिपेंड्स अपॉन द इफिशियंट रिलेशन बिटवीन सबऑर्डिनेट्स अँड सुपिरियर. इफिशियंट रिलेशन म्हणजे चांगलं रिलेशन असेल तर सबऑर्डिनेट आणि सुपिरियर. सबऑर्डिनेट म्हणजे बॉस आणि सुपिरियर म्हणजे त्याच्या अंडर काम करणारे, म्हणजे एम्प्लॉयर आणि एम्प्लॉईज. त्यांच्यामध्ये कसलं पाहिजे, चांगलं रिलेशन असलं पाहिजे. कोऑर्डिनेशन अमंग द एम्प्लॉईज इज द की ऑफ सक्सेस. जर आपल्या ऑर्गनायझेशनमध्ये सर्व एम्प्लॉईमध्ये कोऑर्डिनेशन म्हणजे चांगले संबंध असतील, ते एकमेकांचं ऐकत असतील किंवा एकमेकांना सोल्युशन सांगत असतील, त्यांना बिझनेसमध्ये काही प्रॉब्लेम्स असतील तर ते कशी की ऑफ सक्सेस असते, त्यामुळे आपला बिझनेस खूप जास्त सक्सेसफुल होतो. देन सिक्स काय, ऑर्गनायझिंग फंड्स. ऑर्गनायझिंग फंड्स मध्ये काय सांगितलंय, एंटरप्रेनर नीड्स टू फाइंड आउट डिफरंट फायनान्शियल रिसोर्सेस. एंटरप्रेनरला वेगवेगळे फायनान्शियल, ऑफकोर्स त्याला पैशाची पण गरज असते, त्यामुळे काय करावे लागतात, त्याला वेगवेगळे मार्ग बघावे लागतात, त्याला कुठून फायनान्स भेटू शकतो. बिकॉज ॲडेक्वेट अँड कंटिन्युअस फायनान्स इज ऑलवेज नेसेसरी फॉर बिझनेस. ॲडेक्वेट म्हणजे पुरेसा आणि कंटिन्युअस म्हणजे सतत आपल्याला पैशांची गरज लागते जर आपला बिझनेस असेल तर. गुड अँड ऑनेस्ट रिलेशनशिप विथ द इन्व्हेस्टर्स इज नेसेसरी फॉर एव्हरी बिझनेस. ज्याच्याकडनं तुम्ही पैसे घेणार आहात किंवा त्याच्याकडे इन्व्हेस्ट करणार आहात त्याच्याबरोबर चांगलं रिलेशन असणं किंवा मग त्याला वेळच्या वेळी पैसे देणे, पैसे न बुडवणे, हे काय असतं, नेसेसरी असतात बिझनेससाठी. देन काय सेवन काय, टेकिंग डिसिजन घेताना अन एंटरप्रेनर हॅज टू टेक वाईज डिसिजन्स फॉर हिज एंटरप्राइज. वाईज म्हणजे चांगले, एकदम सर्व बाजूने विचार करून त्याला डिसिजन घ्यावे लागतात त्याच्या बिझनेससाठी. टाइमली अँड करेक्ट डिसिजन्स आर ऑल्सो इम्पॉर्टंट अँड नेसेसरी फॉर अ प्रॉपर बिझनेस प्लॅन. आणि काय सांगितलं, करेक्ट डिसिजन्स, टाइमली अँड करेक्ट. टाइमली म्हणजे बरोबर त्याच टायमिंगला घेतला पाहिजे ज्यावेळी आपल्याला गरज असणार आहे. जर आता मेन जेव्हा आपला लॉसचा पिरियड होता त्याच्यावेळी आपण जर फंडच नाही वापरला किंवा आपल्या प्रोडक्टची प्रोसेसच नाही केली, प्रोग्रेस नाही केली तर चालणारच नाही. आणि करेक्ट पण घेतला पाहिजे टाइमला, म्हणजे वेळेनुसार आणि बरोबर डिसिजन आपण घेतले पाहिजे, ते आपल्या बिझनेससाठी गरजेचे असतात. ही शुड ऑलवेज कन्सिडर द प्रॉस अँड कॉन्स बिफोर टेकिंग एनी डिसिजन. प्रॉस अँड कॉन्स म्हणजे जे काय चांगलं होणार आहे आणि काय वाईट होणार आहे हे त्याने कुठचेही डिसिजन घेण्याच्या आधी विचार केला पाहिजे, बिकॉज इट इज रिलेटेड टू द बिझनेस. जर चुकीचा डिसिजन घेतला तर त्याचा बिझनेस जाऊ शकतो. म्हणून हे फंक्शन्स ऑफ एन एंटरप्रेनर आपल्याला दिलेले आहेत. तर नेक्स्ट काय, एंटरप्रेनरशिप डेव्हलपमेंट. एंटरप्रेनरशिप डेव्हलपमेंटचं फर्स्टली आपण मिनिंग बघूया. एंटरप्रेनरशिप इज अ पर्पजफुल ॲक्टिव्हिटी. ही एक पर्पजफुल ॲक्टिव्हिटी असते ऑफ एन इंडिव्हिज्युअल ऑर अ ग्रुप ऑफ असोसिएटेड इंडिव्हिज्युअल्स. इंडिव्हिज्युअल म्हणजे एकटाही माणूस असू शकतो किंवा ऑर अ ग्रुप ऑफ असोसिएटेड इंडिव्हिज्युअल्स म्हणजे खूप सारी लोक एकत्र येऊन तयार केलेले एक ग्रुप असू शकतो. अंडरटेकन टू इनिशिएट, मेंटेन अँड अग्रेंडाईज प्रॉफिट. इनिशिएट म्हणजे तयार करणे किंवा पुढाकार घेणे, आणि मेंटेन सांभाळणे, आणि अग्रेंडाईजचा मिनिंग आहे वाढवणे. काय करणे, आपला प्रॉफिट चालू करणे किंवा सांभाळणे आणि मोठा करणे, आपला प्रॉफिट कसा वाढत जाईल. बाय प्रोडक्शन अँड डिस्ट्रीब्युशन ऑफ इकॉनॉमिक गुड्स अँड सर्व्हिसेस. बाय प्रोडक्शन तयार करणे आणि डिस्ट्रीब्युशन वाटणे ऑफ इकॉनॉमिक गुड्स अँड सर्व्हिस. आपले प्रोडक्ट तयार करणे ते बाजारात विकणे, ह्याच्यातून ह्या पद्धतीतून आपला प्रॉफिट कसा वाढत जाईल, कसा आपल्याला मेंटेन करता येईल याचं लक्ष देणं म्हणजे एंटरप्रेनरशिपची डेव्हलपमेंट असते, एंटरप्रेनरची डेव्हलपमेंट असते. नेक्स्ट काय, कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ एंटरप्रेनरशिप. कॅरेक्टरिस्टिक्स काय काय असतात, वैशिष्ट्य. एंटरप्रेनरशिप इज अ प्रोसेस ऑफ सेटिंग अप अ न्यू बिझनेस ऑर्गनायझेशन. एंटरप्रेनरशिप म्हणजे नवीन बिझनेस ऑर्गनायझेशन सेटअप करणे, तयार करणे. इट इज द प्रोसेस वेअर वन डिसाइड्स टू बिल्ड अ बिझनेस करियर बाय फाइंडिंग द मार्केट ऑप्शन्स अँड मोबिलायझिंग द अवेलेबल रिसोर्सेस. त्याच्यामध्ये कोण वन म्हणजे एखादा असतो जो डिसाईड करतो, जो एंटरप्रेनर असतो, तो काय बोलतो, त्याचा बिझनेस करियर, त्याच्या बिझनेसमध्ये त्याने स्वतः उभं करणं त्याचा बिझनेस. फाइंडिंग द मार्केट ऑप्शन्स, मार्केटमध्ये वेगवेगळे ऑप्शन्स असतात, जस्ट लाईक सोप, बाथ रिलेटेड प्रोडक्ट असतात किंवा मग सर्फ रिलेटेड असतात प्रोडक्ट, काही जेवणाच्या फूड रिलेटेड असतात, अशा कुठच्या तरी मार्केट ऑप्शन घ्यायचं
अँड मोबिलायझिंग द अवेलेबल रिसोर्सेस. मोबिलायझिंग म्हणजे आपल्याकडे जी काही अवेलेबल रिसोर्सेस आहेत ते वापरणे, एकत्रित द फॉलोइंग आर द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ एंटरप्रेनरशिप. आता आपण एंटरप्रेनरशिपचे कॅरेक्टरिस्टिक्स बघूया. काय आहे? फर्स्ट, इनोव्हेशन. इनोव्हेशन आपण वरती जो पॉईंट एक्सप्लेन केलेला तोच पुन्हा इथे लिहिला तरी चालतो. तरी आपण बघूया. एंटरप्रेनरशिप इज अन इनोव्हेशन, म्हणजे नवीन नवीन काही ना काही सुचतच राहिलं पाहिजे एंटरप्रेनरला, मी म्हणालेली. द इंट्रोडक्शन ऑफ न्यू कॉम्बिनेशन ऑफ व्हेरियस फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन इज अ इनोव्हेशन. अ न्यू प्रोडक्ट अराइव्स इन द, सेम आहे वरच्या सारखं एक्सप्लेनेशन. अ न्यू प्रोडक्ट अराइव्स इन द मार्केट, युजेस न्यू प्रोडक्शन टेक्नॉलॉजी, discovers new source of supply raw materials and opens a new market for the specified product. आता काय सांगितलंय? नवीन प्रोडक्ट जेव्हा मार्केटमध्ये अराइव्ह होतं म्हणजे येतं, युजेस न्यू प्रोडक्शन टेक्नॉलॉजी, डिस्कवर न्यू सोर्स ऑफ सप्लाय. म्हणजे काय होतं? नवीन टेक्नॉलॉजी वापरली जाते, त्याच्यामध्ये नवीन रॉ मटेरियल वापरलं जातं. ओपन्स अ न्यू मार्केट फॉर द स्पेसिफिक प्रोडक्ट. नवीन मार्केटमध्ये आपण एखादा आपलं प्रोडक्ट लॉन्च करतो. In a view of changing taste of consumers from time to time, entrepreneurship focuses on the research and development to produce good to satisfy the customers. आता त्यांनी काय म्हणलंय? चेंजिंग टेस्ट ऑफ कन्झ्युमर्स फ्रॉम टाइम टू टाइम. टेस्ट ऑफ कन्झ्युमर्स म्हणजे कन्झ्युमर्सची जी निवड करण्याची क्षमता असते किंवा चॉईस असते, जी टाइम टू टाइम चेंज होत राहते. म्हणजे एज पर आता आपण पगारावर पण डिपेंड असतं काय काय वेळेला. जसा पगार वाढत जातो तसं तसे आपले एक्सपेक्टेशन्स वाढत जातात. जिथे आपण रस्त्यावरनं घ्यायचो तिथे मॉलमधनं घेतो किंवा मग दुकानातून घेतो, दुकानातून मग मोठमोठ्या ब्रँडचे घेतो, H&M लाईक. तसं काय बोलतात? चेंजिंग ऑफ टेस्ट. टेस्ट म्हणजे खाण्यापिण्याची जशी नाही, आपलं बिहेवियर, आपले कन्झ्युमिंग फॅशन चेंज होते त्याला बोलतात. टाइम टू टाइम एंटरप्रेनरशिपला मग कसं त्यानुसार आपल्याला चेंज करावे लागतात की आताच्या पिढीला काय आवडतं, यंग जनरेशनला काय आवडतं, त्याच्यानुसार जस्ट लाईक नेट किंवा मग त्याच्यावरती आता नेटफ्लिक्स असतात, वेब सिरीज असतात, खूप साऱ्या असतात, ज्याच्यामुळे काय होऊ शकतं? आपले कंझ्युमर सॅटिस्फाय होऊ शकतात. देन काय? सेकंड, इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी. अन एंटरप्रेनर प्रोड्युसेस अ न्यू प्रोडक्ट फॉर द कस्टमर्स ॲज पर देअर नीड्स. एंटरप्रेनर काय करतो? नवीन नवीन प्रोडक्ट तयार करतो त्याच्या कस्टमरनुसार. त्याचा ग्राहक कसा आहे, त्याला कुठच्या गरजा आहेत, नीड्स त्याच्या काय आहेत, त्याच्यानुसार तो काय करतो? त्या प्रोडक्ट तयार करतो. ही फील्स द नीड ऑफ दिस टू सॅटिस्फाय ह्युमन वॉन्ट्स अँड ॲज वेल ॲज इन एक्सचेंज ऑन अ बेटर लिव्हलीहूड. म्हणजे काय? ही फील्स द नीड ऑफ हिज टू सॅटिस्फाय ह्युमन, म्हणजे त्याला काय वाटतं की त्याच्या माणसाची जी गरज आहे ती सॅटिस्फाय झाली पाहिजे, त्याच्या बॉन्ड्स आहेत, ज्या गरजा आहेत त्या सॅटिस्फाय झाल्या पाहिजे. ॲज वेल ॲज इन एक्सचेंज, त्याला एक्सचेंज मध्ये काय हवंय? म्हणजे त्याला रिटर्न म्हणून काय हवंय? बेटर लिव्हलीहूड. ऑफकोर्स तो का विकतोय? त्याचं लाईफ चांगलं व्हावं म्हणून. इट इज अ सिस्टमॅटिकली planned activity as per the skills and knowledge of, काय सांगितलं? as per the skills and knowledge of एंटरप्रेनर. एंटरप्रेनरचं नॉलेज असावं लागतं. ही एक सिस्टमॅटिकली प्लॅन्ड ऍक्टिव्हिटी आहे, जी म्हणजे कोणीही एंटरप्रेनर होऊ शकत नाही ज्याच्याकडे स्किल्स असेल, त्याविषयीचं नॉलेज असेल, ज्या मार्केटमध्ये तो एंटरप्रेनर होणार आहे त्याचं नॉलेज असेल तरच तो वेल प्लॅन्ड एंटरप्रेनर होऊ शकतो. हिन्स एंटरप्रेनरशिप इज अन इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी. म्हणून एंटरप्रेनरशिप ही काय? इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी आहे. थर्ड काय? ऑर्गनायझेशन बिल्डिंग. ऑर्गनायझेशन बिल्डिंग मध्ये काय? इट इज अन ऍक्टिव्हिटी वेअर व्हेरियस फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन हॅव टू बी ऑर्गनाइज. प्लेस युटिलिटी, टाइम युटिलिटी, फॉर्म युटिलिटी एक्सेट्रा. आता प्लेस युटिलिटी, टाइम युटिलिटी आणि फॉर्म युटिलिटी तुम्हाला माहितच असेल. प्लेस म्हणजे जागा, जागेसाठी लागणारी. टाइम युटिलिटी म्हणजे वेअर हाऊस. ओके. प्लेस युटिलिटी म्हणजे वेअर हाऊस. टाइम युटिलिटी म्हणजे आपण ट्रॅव्हलिंग करतो त्यांनी. फॉर्म युटिलिटी म्हणजे रॉ मटेरियल असतं ते फिनिश गुड्स मध्ये प्रोड्यूस करतो, त्याला म्हणतात फॉर्म युटिलिटी. म्हणजे काय असतं? हे प्रोडक्शन काय असतं? आपल्याला वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज कराव्या लागतात. हॅज टू बी कन्सिडर्ड टू कलेक्ट देम अंडर वन रूफ फॉर द न्यू प्रोडक्शन. वन रूफ फॉर न्यू प्रोडक्शन म्हणजे एकाच छताखाली त्याला नवीन प्रोडक्शन करावं लागतं. म्हणजे सर्व एकाच ठिकाणी अंडर कन्स्ट्रक्शन करून किंवा अंडर ऑब्झर्वेशन घेऊन त्याला नवीन प्रोडक्ट तयार करावं लागतं. क्रिएटिव्ह ऍक्टिव्हिटी. क्रिएटिव्ह आहे एंटरप्रेनरशिप म्हणजे. इनोव्हेशन शुड हॅव अ स्ट्रॉंग सपोर्ट ऑफ क्रिएटिव्हिटी. क्रिएटिव्हिटी असली पाहिजे. आपलं प्रोडक्ट मार्केटमध्ये कसं लॉन्च केलं पाहिजे, ऍड कशी केली पाहिजे, ऍडव्हर्टाइजमेंट कशी केली पाहिजे किंवा स्लोगन काय ठेवलं पाहिजे, अशा प्रकारे क्रिएटिव्हिटी असली पाहिजे. इंट्रोड्युसिंग क्रिएटिव्हिटी इन प्रोड्युसिंग समथिंग न्यू इज अ बिग चॅलेंज. हे खूप मोठं चॅलेंज आहे. क्रिएटिव्हिटी कोणालाही सहसा जमत नाही. ते स्लोगन्स असतात किंवा मग
ऍडव्हर्टायझिंग आपण आता बघतो त्याच्यामध्ये वेगवेगळ्या ऍड्स असतात. त्याच्यासाठी ते बाहेरून लोक मागवतात, प्रोफेशनल्स असतात ते ऍड मेकर्स पण. त्याच्यासाठी ती थीम सुचावी लागते. फॉर द एंटरप्रेनर, ते एंटरप्रेनरसाठी खूप चॅलेंजिंग असतं. दस क्रिएटिव्हिटी इज अन इसेन्शियल पार्ट ऑफ एंटरप्रेनरशिप. म्हणून क्रिएटिव्हिटी काय इसेन्शियल म्हणजे महत्वाचा पार्ट आहे एंटरप्रेनरशिपचा. देन काय मॅनेजरियल स्किल अँड लीडरशिप. मॅनेजरियल स्किल अँड लीडरशिप ऑफकोर्स एक लीडर असतो तो कंपनीचा, आणि स्किल्स पण असावे लागतं सर्व मॅनेज करायचं. तर काय, अ पर्सन हू वॉन्ट्स टू बी अ सक्सेसफुल एंटरप्रेनर should have more passion of doing something new than just earning profit. त्याने काय सांगितलंय, मग जो पर्सन असतो ज्याला सक्सेसफुल व्हायचं असतं एंटरप्रेनर म्हणून, त्याने काय केलं पाहिजे, त्याला पॅशन असली पाहिजे. जो काही ते जॉब करतोय, तो जॉब करतो त्याच्याबद्दल तो पॅशनेट असला पाहिजे, की त्याला नाही फक्त प्रॉफिट अर्न नाही करायचे, त्याला मार्केटमध्ये काहीतरी कमवायचे किंवा स्वतःची पॅशन आहे ती त्याला पूर्ण करायचे. लीडरशिप अँड मॅनेजरियल स्किल्स आर द मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्ट्स ऑफ एंटरप्रेनरशिप. लीडरशिप आणि मॅनेजरियल स्किल्स असतात त्या मोस्ट इम्पॉर्टंट असतात. लीडरशिप म्हणजे सर्वांना पुढे घेऊन जात असतो लीडर, आणि मॅनेजरियल आपला बिझनेस कसा मॅनेज होईल, प्रॉफिट मधून जास्तीत जास्त प्रॉफिट कसा होईल, आपल्या एम्प्लॉईजना कसं खुश ठेवता येईल, हे सर्व एंटरप्रेनरला जमलं पाहिजे. अदर स्किल्स कॅन बी कन्सिडर्ड सेकंडरी. बाकीच्या स्किल्स असतात त्या सेकंडरी कन्सिडर करतो. प्रायमरी काय आहे, मॅनेजरियल स्किल अँड लीडरशिप. अँड एंटरप्रेनर मस्ट हॅव द ॲबिलिटी टू लीड अँड मॅनेज. त्याच्याकडे ॲबिलिटी असलीच पाहिजे, क्षमता असली पाहिजे लीड करायची म्हणजे नेतृत्व करायचे आणि सर्व मॅनेज करायची. 6 काय, स्किलफुल मॅनेजमेंट. स्किलफुल मॅनेजमेंट काय, द सक्सेस ऑफ एनी एंटरप्रेनरशिप डिपेंड्स ऑन द मॅनेजमेंट. सक्सेस जी कुठची एंटरप्रेनरशिपचं सक्सेस असतं ते मॅनेजमेंटवर डिपेंड असतं. कशी मॅनेजमेंट आहे आतमध्ये कंपनीमध्ये, म्हणजे कसं प्रोडक्शन होतंय, कसं डिस्ट्रीब्युशन होतंय of the organization. So with professional management and skilled managers, entrepreneurship becomes successful activity. म्हणजे जर प्रोफेशनल मॅनेजमेंट असतील आणि स्किल मॅनेजर्स असतील, एंटरप्रेनर्स असतील, तर आपलं काय होणार, ऍक्टिव्हिटी बिकम सक्सेसफुल, म्हणजे एंटरप्रेनरशिपची जी ऍक्टिव्हिटी असते ती सक्सेसफुल होते. 7th आहे रिस्क बिअरिंग. रिस्क बिअरिंग मध्ये काय सांगितलंय, अनसर्टेनिटी इज डिफाइंड इज अ रिस्क cannot be insured against and is incalculable. म्हणजे काय, एका अनसर्टेनिटी असते जस्ट लाईक अ लॉकडाऊन. ही काय आपल्याला कुठेही इन्शुरन्स काढून भेटणार नाहीये. ॲज अ रिस्क कॅनॉट बी इन्शोर नाही होऊ शकत अगेन्स्ट, अँड इज इनकॅल्क्युलेबल म्हणजे कॅल्क्युलेट पण नाही करू शकत आपण, अशा रिस्क असतात. एंटरप्रेनर इज अन एजंट हू बायज फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन ॲट सर्टन प्राइजेस. एंटरप्रेनर हा एक प्रकारचा एजंट आहे जो फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन, फॅक्टर्स असतात जे प्रोडक्शनचे जे बाय करतो, म्हणजे आपण बघितलेलं रॉ मटेरियल, लेबर, एंटरप्रेनर, हे काय असतात, फॅक्टर्स असतात. ते सर्टन प्राइजेस, काहीतरी प्राइस असेल त्याच्यात, इन ऑर्डर टू कंबाईन देम इन टू अ प्रोडक्ट. म्हणजे काय, त्यांना कंबाईन करून तो काय करतो, एक नवीन प्रोडक्ट तयार करतो. प्रोडक्ट आपोआप तर तयार होत नाही, त्याच्यासाठी वर्कर्स लागतात, मशिनरी लागतात, रॉ मटेरियल लागतं, पॅकेजेस लागतात. त्याला काय बोलतात, कंबाईन करून तो एक प्रोडक्ट तयार करतो. वेगवेगळे फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन टू सेल देम ॲट अनसर्टन प्राइजेस इन फ्युचर. कुठच्या म्हणजे एखाद्या ठराविक प्राइस मध्ये तो त्यांना विकतो फ्युचर मध्ये. दस दे टू आर रिस्क बेअरिंग एजंट्स इन द प्रोडक्शन. म्हणून ते काय, रिस्क बेअरिंग एजंट्स आहेत प्रोडक्शन मध्ये. म्हणजे ते कदाचित आपलं प्रोडक्ट नाही चाललं तर आपला बिझनेस खाली जाऊ शकतो, डबघाईला जाऊ शकतो. मग त्याला काय बोलतात, रिस्क बेअरिंग आहे, रिस्क असते बिझनेस मध्ये. देन काय, गॅप फिलिंग फंक्शन. गॅप फिलिंग, द मोस्ट सिग्निफिकंट फीचर ऑफ एंटरप्रेनरशिप इज अ गॅप फिलिंग. सिग्निफिकंट म्हणजे महत्वाचं काय आहे, गॅप फिलिंग म्हणजे कमतरता भरून काढणे आपण बोलू शकतो. इट इज द एंटरप्रेनर जॉब टू फिल द गॅप ऑर अ मार्केट मेकअप deficiencies which always exist in the knowledge about the production function. गॅप फिलिंग म्हणजे जे काही डिफिशियन्सी, ज्या काही कमतरता आहेत आपल्या एंटरप्रेनर्स मध्ये, ज्याला मार्केट बद्दल नॉलेज नाही किंवा प्रोडक्शन फंक्शन बद्दल नॉलेज नाही, ते सर्व मिळून त्याने ह्या दोघांमधला प्रोडक्शन आणि नॉलेज मधला जो गॅप असतो तो फिल करून त्याने त्याचं प्रोडक्शन केलं पाहिजे. हे काय झालं मग, कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ एंटरप्रेनरशिप. काय झाले, कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ एंटरप्रेनरशिप. ओके,
तर नेक्स्ट काय आहे, प्रोसेस ऑफ एंटरप्रेनरशिप डेव्हलपमेंट. प्रोसेस काय असते एंटरप्रेनरशिप डेव्हलपमेंटची? फर्स्ट आहे ट्रेनिंग, सेकंड आहे एंटरप्रेनरशिप डेव्हलपमेंट प्रोग्राम. तर आपण बघूया, फर्स्ट आहे ट्रेनिंग. ट्रेनिंग मध्ये काय सांगितलंय, द ट्रेडिशनल स्कूल ऑफ अ थॉट हॅड बीन थिंकिंग दॅट एंटरप्रेनर आर बॉर्न अँड नॉट मेड. ट्रेडिशनल्स होते ते काय सांगायचे, एंटरप्रेनर्स जन्मतात, त्यांना तयार करावं लागत नाही. म्हणजे जो बिझनेसमॅन असतो त्याला आधीपासून जन्मल्यापासून असं त्याच्या डोक्यात असते की मी बिझनेसच करणार, तो स्वतःहून तो असा तयार करता येत नाही कोणाला. वेअर एज द मॉडर्न ऑब्झर्वेशन मेन्शन्स दॅट सम एंटरप्रेनर्स मे बी बॉर्न बट अ लार्ज नंबर ऑफ देम कॅन बी मेड बाय एज्युकेशन अँड ट्रेनिंग. मग आता जे मॉडर्न ऑब्झर्वेशन होतं ते काय सांगतं, सम ऑफ द एंटरप्रेनर्स, काही एंटरप्रेनर्स जन्माला येतात त्याच्या एंटरप्रेनर म्हणून, बट अ लार्ज ऑफ नंबर ऑफ एंटरप्रेनर, म्हणजे खूप सारे नंबर मधले खूप सारे एंटरप्रेनर असे आहेत ते तयार होतात, कसे, त्यांना प्रॉपर एज्युकेशन आणि ट्रेनिंग दिलं तर. हेन्स टुडे देअर इज अ नीड ऑफ ट्रेनिंग टू प्रोड्यूस एलिजिबल फ्युचर एंटरप्रेनर्स. म्हणून आता आपल्याला गरज आहे कशाची, त्यांना ट्रेनिंग द्यायची, इलिजिबल म्हणजे त्या तेवढ्या लेवलचे असे आपल्याला एंटरप्रेनर फ्युचरमध्ये भेटतील म्हणून. देन काय, ट्रेनिंग इज अ स्कीम ऑफ इन्स्ट्रक्शन्स विच इज प्लॅन. ट्रेनिंग ही एक स्कीम आहे, त्याच्यात इन्स्ट्रक्शन्स असतात, ते प्लॅन, सिस्टमॅटिक असतात, कन्सिस्टंट आणि परवेसिव्ह. परवेसिव्ह म्हणजे काय, आता आपल्याकडे प्लॅन असले पाहिजेत, पूर्णपणे प्लॅन असतं, सिस्टमॅटिक असतात, कन्सिस्टंट म्हणजे सारखं, म्हणजे एका प्रकारे आपण बोलतो ना कन्सिस्टन्सी, स्थिरता असणारे किंवा मग सारखे सारखे असे त्यांच्या ब्रेनला हॅमरेज करणारे असे. देन काय, परवेसिव्ह अँड मॉनिटर्ड टू मेजर इट्स इफेक्टिव्हनेस. म्हणजे त्याचा इफेक्ट कसा पडतोय ते आपल्याला समजलं पाहिजे. ट्रेनिंग तर तुम्हाला माहितीच आहे, वेगवेगळी ट्रेनिंग आपल्याला भेटतच आली. इट इज अन इंटेग्रल म्हणजे अविभाजित असा पार्ट, इनपुट ऑफ मॅनेजरियल डेव्हलपमेंट. ही काय एक मॅनेजरियल डेव्हलपमेंट आहे. मॅनेजरियल डेव्हलपमेंटसाठी किंवा एंटरप्रेनरसाठी त्यांना ट्रेनिंग देणं हे आवश्यक असतं असं त्यांनी सांगितलंय. देन काय, ट्रेनिंग broadens the vision of entrepreneurs by providing them suitable opportunities. म्हणजे काय, ट्रेनिंग broadens the vision of entrepreneurs म्हणजे काय, त्यांनी सांगितलंय की हे एका प्रकारचं विजन म्हणजे एक दृष्टी आहे एंटरप्रेनर्स, त्यांना काय प्रोव्हाइड करण्या, सुटेबल अपॉर्च्युनिटी. जर कुठची सुटेबल अपॉर्च्युनिटी असेल तर त्यांना प्रॉपर ट्रेनिंग दिली तर ते काय करू शकतात, त्यांना अचीव करू शकतात ते. for an interchange of experience within and outside an industry. इंटरचेंज म्हणजे तिथल्या तिथे असं चेंज करण्यासाठी आपण बोलतो ना इंटरचेंज, जस्ट लाईक एक्सपिरियन्स विथिन अँड आउटसाइड, म्हणजे आतमध्ये इन ऑर्गनायझेशन मध्ये आणि बाहेर आउटसाइड अँड इंडस्ट्री आपला एक्सपिरियन्स किती आहे ते बघू शकतात. इट बिल्ड्स नेसेसरी स्किल्स ऑफ न्यू एंटरप्रेनर्स. त्याच्यामुळे काय होतात, नवीन जे एंटरप्रेनर असतात त्यांची स्किल, त्यांच्या आतमध्ये स्किल तयार होतात वेगवेगळ्या. इट इम्पोर्ट्स नॉलेज ऑफ मार्केटिंग ऑफ गुड्स, प्रोडक्शन मेथड्स, कन्झ्युमर्स. म्हणजे काय, इट इम्पार्ट्स, याच्यामध्ये नॉलेज तयार होतं, त्यांना भेटतं कशाबद्दल, गुड्स कसे मार्केट करायचे, प्रोडक्शन मेथड कुठच्या अप्लाय करायच्या, किंवा कन्झ्युमर्स एज्युकेशन, कन्झ्युमर्सना कसं अट्रॅक्ट करायचं आपल्या प्रोडक्टकडे, कन्झ्युमरना सॅटिस्फाय कसं करायचं, या त्यांना प्रॉपर ट्रेनिंग देऊन समजतं. Training express an entrepreneur to the latest development which can directly or indirectly affects him. ट्रेनिंग एक्सपोज, त्यांना एक एक्सपोज करतं, काय करतं एंटरप्रेनरना, टू लेटेस्ट डेव्हलपमेंट म्हणजे जी काही नवीन नवीन टेक्नॉलॉजी आहे त्याच्याबरोबर तुम्ही चाला, विच कॅन डायरेक्टली, ते डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली त्यांच्यावरती अफेक्ट करतं. नवीन टेक्नॉलॉजी आली की ऑफकोर्स आहे एंटरप्रेनरना ती अचीव नाही केली तर डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली त्यांच्या बिझनेसवरती अफेक्ट होतो. हे एवढंच आन्सर केलं तरी चालेल. आपण नेक्स्ट बघूया एंटरप्रेनरशिप डेव्हलपमेंट प्रोग्राम. काय आहे एंटरप्रेनरशिप डेव्हलपमेंट प्रोग्राम्स, EDP. त्यात काय सांगितलंय, अन एंटरप्रेनरशिप डेव्हलपमेंट प्रोग्राम हॅज बीन डिफाइंड ॲज अ प्रोग्राम डिझाईन to help a person in strengthening his entrepreneurial motive and acquiring skills and capabilities necessary for playing his entrepreneurial role efficiently. हे एका प्रकारचं डेफिनेशन होतं. एंटरप्रेनरशिप डेव्हलपमेंट म्हणजे काय आहे,
हॅज बीन डिफाईन्ड अ प्रोग्राम डिझाईन. असा एक प्रोग्राम डिझाईन केला असतो जो पर्सनना त्यांची स्ट्रेटनिंग म्हणजे त्यांची क्षमता वाढवण्यासाठी कुठची एंटरप्रेनर मोटिव्ह, त्या स्वतःहून बिझनेसमॅन व्हायचं हे त्याच्या आतमधला जो मोटिव्ह असतो, त्याच्या आतमधली जी जागरूकता असते ती वाढवतं. अँड इन एक्वायरिंग स्किल्स, नवीन नवीन स्किल्स अवगत करणे. अँड कॅपॅबिलिटीज, नवीन नवीन क्षमता, वेगवेगळ्या गोष्टी त्याला हँडल करता आल्या पाहिजेत. नेसेसरी फॉर प्लेइंग हिज एंटरप्रेन्युअर रोल इफिशियंटली. इन शॉर्ट डेफिनेशन काय होतं की हे एक असा प्रोग्राम आहे ज्याच्या आतमध्ये एंटरप्रेनर व्हायचं म्हणजे बिझनेसमॅन व्हायचं स्वप्न असतं, त्यांना तो मोटिवेट करतं. स्ट्रेटिंग म्हणजे वाढवतं त्यांची क्षमता, मजबूत बनवतं त्यांच्या मोटिव्हला. अँड अक्वायरिंग स्किल्स म्हणजे वेगवेगळ्या स्किल अचीव करतात, त्यांच्यामध्ये कॅपॅबिलिटीज नवीन नवीन देतात त्यांना, ज्या नेसेसरी असतात एका एंटरप्रेनरचा रोल प्ले करण्यासाठी. EDP is a device through which people with the latent entrepreneurial traits आर आयडेंटिफाईड. म्हणजे काय, हा EDP हा एक असा प्रोग्राम आहे ज्याच्यामध्ये जे एंटरप्रेनर्स त्यांना बिझनेसमॅन बनायचंय ते काय होतात, आयडेंटिफाय केले जातात, मोटिवेट केले जातात टू टेक अप द न्यू इंडस्ट्रियल व्हेंचर, ट्रेंड इन मॅनेजिंग द युनिट अँड गायडेड इन ऑल अस्पेक्ट. त्यांना ट्रेन केलं जातं इंडस्ट्रियल व्हेंचर्स मध्ये कसं यायचं किंवा मग सर्व युनिट्स कसे मॅनेज करायचे, गाईड केलं जातं इन ऑल एस्पेक्ट, सर्व एक्सपेक्ट्स मध्ये ऑफ अ व्हेंचर अँड अन एंटरप्राइज. कुठचंही व्हेंचर म्हणजे जॉईंट बिझनेस टाईप असतो ना तो, आणि एंटरप्राइज स्वतःची अशी एंटरप्राइज असते. EDP वॉज अ फर्स्ट इंट्रोड्यूस इन गुजरात. काय सांगितलं, EDP वॉज फर्स्ट इंट्रोड्यूस इन गुजरात इन 1970. फर्स्टली कुठे EDP झाला हे अंडरलाईन करून ठेवा, तुम्हाला फिलअप्सला विचारणार. EDP वॉज इंट्रोड्यूस्ड इन गुजरात इन 1970 अँड वॉज स्पॉन्सर्ड बाय गुजरात इंडस्ट्रियल इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन. कोणी आपल्याला स्पॉन्सर केलेलं, EDP, गुजरात इंडस्ट्रियल इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन. द EDP आर बेस्ट मॅक्सेलन्स एक्सपेरिमेंट्स इन ककिनाडा डिस्ट्रिक्ट ऑफ द आंध्र प्रदेश. कुठे गेलेलं, EDP बेस्ड ऑन मॅक्सेलेनेट्स एक्सपेरिमेंट इन ककिनाडा डिस्ट्रिक्ट ऑफ आंध्र प्रदेश, वेअर बिझनेसमॅन वर प्रोव्हाइड विथ द मोटिवेशन अँड ट्रेनिंग. तिथे जे EDP बेस कशावर झालेलं, कक्कीनाडा मधला आंध्र प्रदेशमध्ये, हेही तुम्हाला फिलअप्सला विचारू शकतात. त्याच्यामध्ये बिझनेसमॅन्सला काय करायचं, मोटिवेशन देत होते आणि ट्रेनिंग देत होते. तर EDP इन्क्लूड्स फॉलोइंग स्टेप्स. EDP मध्ये फॉलोइंग स्टेप्स असतात, आपण एकदा नजर टाकूया. अरेंजमेंट ऑफ इन्फ्रास्ट्रक्चर अरेंज करणं, सिलेक्शन ऑफ पोटेन्शियल एंटरप्रेनर, आयडेंटिफिकेशन ऑफ एंटरप्राइज, ॲक्च्युअल ट्रेनिंग प्रोग्राम, सिलेक्शन ऑफ ट्रेनिंग पर्सोनल, सिलेक्शन ऑफ मेथड ऑफ ट्रेनिंग, ॲक्च्युअल ट्रेनिंग, मॉनिटरिंग अँड फॉलोअप. फर्स्टली अरेंज करायचे इन्फ्रास्ट्रक्चर, ज्या काही गरजा आहेत त्या, सिलेक्ट करायचा चांगला एंटरप्रेनर, नंतर आयडेंटिफाय करायचा म्हणजे बरोबर आहे की नाही, बिझनेस पुढे नेईल की नाही तो एंटरप्राइज. ॲक्च्युअल ट्रेनिंग प्रोग्राम, मेन जो ट्रेनिंग प्रोग्राम असतो तो आपण घेतला पाहिजे. सिलेक्शन ट्रेनिंग, नंतर सिलेक्शन होतं, नंतर सिलेक्शन ऑफ मेथड ऑफ ट्रेनिंग, ट्रेनिंग पर्सोनल म्हणजे ट्रेनिंग काय करायची आणि मेथड ऑफ ट्रेनिंग म्हणजे कशी द्यायची. ॲक्च्युअल ट्रेनिंग देणार आपण, आणि नंतर मॉनिटरिंग अँड फॉलोअप, मॉनिटर करायचं कोण कसं करतं, आणि फॉलोअप म्हणजे सिलेक्शन करणे मेन. क्लिअर आहे, या लाईन वाईजच असतात स्टेप. फर्स्ट काय, अरेंजमेंट ऑफ इन्फ्रास्ट्रक्चर, देन सिलेक्शन आहे, देन आयडेंटिफिकेशन, देन ॲक्च्युअल ट्रेनिंग, पुन्हा सिलेक्शन ऑफ ट्रेनिंग पर्सोनल, देन सिलेक्शन ऑफ मेथड ऑफ ट्रेनिंग, देन पुन्हा ॲक्च्युअल ट्रेनिंग, म्हणजे पुढचं वरचंच पुन्हा पुन्हा सांगितलेलं आहे. नेक्स्ट आहेत ऑब्जेक्टिव्ह. ऑब्जेक्टिव्ह काय आहेत EDPचे हे विचारू शकतात तुम्हाला. ओके, देन बघूया. टू फोस्टर एंटरप्रेन्युअल ग्रोथ ऑफ इन द कंट्री, म्हणजे एंटरप्रेन्युअल ग्रोथ आपण फोस्टर म्हणजे परस्युएट करणे बोलू शकतो, ते वाढवणे. ऑप्टिमम यूज ऑफ अवेलेबल रिसोर्सेस, ऑप्टिमम यूज केला पाहिजे, कमीत कमी रिसोर्स वापरले पाहिजेत आणि जास्तीत जास्त प्रोडक्शन केलं पाहिजे. डेव्हलपमेंट ऑफ बॅकवर्ड रिजन्स अँड इम्प्रूव्हिंग इकॉनॉमिक स्टेटस ऑफ सोशियली डिसएडव्हान्टेज्ड ग्रुप्स. डेव्हलपमेंट बॅकवर्ड रिजन्स जे असतात, म्हणजे जस्ट लाईक कुठचे खेड्यापेड्यातली गावं असतात त्यांना, इम्प्रूव्हिंग इकॉनॉमी जास्त इम्प्रूव्ह करणे, ऑफ सोशली डिसएडव्हान्टेज, जे सोशली डिसएडव्हान्टेज ग्रुप्स आहेत त्या लोकांपर्यंत जास्त प्रोडक्ट्स पोहोचत नाही त्यांच्यासाठी काम करतात. जस्ट लाईक हिंदुस्तान युनिलिव्हर आहे, ते काय करतात, त्यांच्या प्रोडक्ट मधला प्रत्येक 20% अशा लोकांसाठी देतात, गर्ल्स एज्युकेशनसाठी देतात किंवा मग सोशली हेल्पसाठी देतात.
जनरेशन ऑफ एम्प्लॉयमेंट अपॉर्च्युनिटीज, आपल्या बिझनेसमुळे एम्प्लॉयमेंट अपॉर्च्युनिटीज तयार झाल्या पाहिजेत. वायडनिंग बेस ऑफ स्मॉल और मीडियम स्केल इंडस्ट्रीज, म्हणजे काय, जस्ट आता ऑफकोर्स ज्या मोठ्या कंपन्या आहेत त्यांच्याकडे कॅपिटल जास्त असतं त्यामुळे त्या फेमसच होतात, पण स्मॉल आणि मीडियम स्केलच्या ज्या इंडस्ट्रीज आहेत त्याही मोठ्या झाल्या पाहिजेत. हे ईडीपीचं मेन ऑब्जेक्टिव्ह आहे. मेन ऑब्जेक्टिव्ह काय आहेत? चारच आहे, पाचच आहेत, मी तुम्हाला सांगते मराठीत. एक तर एंटरप्रेनरची ग्रोथ करणे, आपला एंटरप्रेनरमुळे काय झाली पाहिजे, आपल्या कंट्रीची ग्रोथ झाली पाहिजे. ऑप्टिमम कमीत कमी मटेरियल यूज केलं पाहिजे. बॅकवर्ड रिजन असतात त्यांना इम्प्रूव्ह केलं पाहिजे. त्यांना सोशली डिसएडव्हान्टेज जी लोक आहेत त्यांना ॲडव्हान्टेज दिले पाहिजेत आपण आपल्या प्रोडक्ट थ्रू. एम्प्लॉयमेंट तयार झाली पाहिजे. आणि स्मॉल आणि मीडियम स्केलचे जे इंडस्ट्रीज आहेत त्या पण मोठ्या झाल्या पाहिजे. ओके, तर आता आपण किती बघितले? फर्स्ट होता एंटरप्रेनरशिप, फर्स्टली आपण बघितलं एंटरप्रेनर डेव्हलपमेंट, त्याच्यानंतर ट्रेनिंग, प्रोसेस ऑफ एंटरप्रेनरशिप बघितला, त्याच्यामध्ये ट्रेनिंग आणि एंटरप्रेनरशिप डेव्हलपमेंट प्रोग्राम बघितला. ओके, तर आता आपण काय बघणार? रिसेंट इनिशिएट्स एंटरप्रेनरशिप डेव्हलपमेंट.